आता उद्या जायचंय ना? एक मिनिट, उद्या प्लॅन काय आहे तुमचा? बाबा आता सांग काय प्लॅन आहे नक्की? कार मध्ये एक्सप्लेन करी. चल 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 चल. तर विषय असा आहे की आपण रेट टाकायला चाललोय. ती रेव पार्टी आहे, त्यामुळे आपल्याला शक्य तितक्या शांतपणे, गोंधळ न घालता आणि आवाज न करता लोकांना तिथून उचलायचं. सांभाळून जा. बाय आजी, हो. बाय आजोबा. बाय, मजा करा. साऊ मला बाय केल्याशिवाय घराबाहेर कधीच पडत नाही. आज इतक्या लांब जाते, तेही मला न भेटता. अरे अभय, काय रे? बघत नाही, काही नाही. गेली का? हा, मुलगी गेली का? हो. जाणारा जातो, वाट बघणारा मागे राहतो, नाही का? कोडं सुटलं? कोड? कोडं सुटलं असं वाटत असतानाच नवीन प्रश्न समोर उभा राहतो. प्रश्न? आपण काय करणार? उत्तर? काहीच नाही. कोडं सुटण्याची वाट बघणार. सापडलं, सापडलं. काय? उत्तर 3 आडवं. वाट बघणं, प्रतीक्षा. 3 अक्षरी. प्रतीक्षा. प्रतीक्षा कसली? गणपती बाप्पा. साऊ, जे काही सांगतो ते नीट आहे का? अनोळखी ठिकाणी चालली आहेस. अनोळखी माणसं असते, कोणीही काहीही दिलं तर खायचं नाही, कळलं का? हो बाबा. कोणी काही बोलायला आलं तर बोलायचं नाही. आईला उत्तर देतेस तशी मला देऊ नकोस हं? हो म्हणून. तिकडे काय भुकी राहणार आहेस का? कोणी दिलं तर खायला पाहिजे ना. पार्टी करायला चालली आहेस. एन्जॉय युअरसेल्फ. थँक गॉड. बाबा श्रद्धा, हा? तू काय वर्गावर चाललीस का? हो, 8वी क भूगोल. नाही नको, थांब, तू नको जाऊस, मी सबस्टिट्यूट पाठवतो. हां, ऐका ना, पारकरांना सांगा जरा 8वी चा वर्ग घ्या म्हणून. बर. काय झालंय? अगं, भेंडे सरांनी तुला बोलवलंय, त्यांना जरा महत्वाचं बोलायचं होतं. हो, पण काय झालंय? काय त्या अमित कारखानीसच्या वडिलांनी शाळेवर केस फाईल केली. नोटीस आली आता तशी. केलीच का? पण खरं तर या सगळ्यात आपली काहीच चूक नाहीये. नाही, आपलं काहीच चुकलं नाहीये, पण कदाचित त्यांच्या मुलाला शाळेत ड्रग्ज मिळाले किंवा आपण शाळेत मुलांची नीट काळजी घेतली नाही असं त्यांच्या डोक्यात काहीतरी बसलंय, म्हणून त्यांनी केस केली. नाही, मी समजवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना. मान्य आहे की त्यांना धक्का बसलाय, पण त्यांनी विचार करायला हवा ना. म्हणजे शाळेबाहेर सुद्धा अमितचे काहीतरी संपर्क असतीलच. वाचू शकतात ना, पण तू माझ्यावर का चिडतेस? चिडत नाहीये रे, माझं डोकं फिरलंय सकाळपासून. नाही, मी समजू शकतो. आल्यावर तुला हे असं सांगितल्यावर तुझी आणखीन चिडचिड झाली असेल, पण कसं आहे श्रद्धा, हे प्रकरण आपल्यालाच निस्तरावं लागणार, कारण ऑल सेड अँड डन यात शाळेची बदनामी होणार आहे. म्हणूनच भेंडे सर म्हणाले की श्रद्धाला बोलवून घे, त्या कारखानेसांबरोबर बसून आपल्याला हे मिटवावं लागेल, नाहीतर हे प्रकरण वाढत जाईल. ठीक आहे, येते मी. ऐक ना, एक फोन करून येते जरा. आता भेंडे सरांना काय सांगू मी? अरे ती साऊ ना मला न सांग. ऐक ना, मी येते बरं लगेच. ठीक आहे, लवकर ये. हा, काय? हाय. साऊ, काय ग? मला न सांगता कसं गेलात तुम्ही दोघं?
तू अंघोळीला गेली होतीस ना? आंघोळीला म्हणजे आपल्या घरातच गेले होते ना, परदेशात गेले नव्हते. 5 मिनिटांनी काय बिघडणार होतं तुमचं? ताऊ ऐकतेस ना? ऐक ना श्रद्धा, अगं 5 मिनिटं अजून थांबलो असतो ना, खूप ट्रॅफिक लागलं असतं. आताही खूप ट्रॅफिक लागलंय. अरे बाजू हट ना. बघ आता मी ड्राईव्ह करू का तुझ्याशी बोलू फोनवर? पण मग कशाला घेतलास फोन? मी साऊशी बोलत होते ना. साऊ पण तुझ्याशी बोलेल नंतर. बोलशील ना गा? हो आई, मी तुला करते नंतर फोन. नाही तो फोन करच, पण तुला माहितीये ना, तू मला न भेटता गेलीस की मला कसं तरी होतं. आणि त्यात आज एवढ्या लांब पुण्याला. तुझा आत्ता आवाज ऐकला ना, तेव्हा जरा बरं वाटलं मला. हो आई, सॉरी. ठीक आहे, नीट जा. आणि अभय हळू चालव रे, आणि पोचल्यावर कळवा मला. हो मला ड्राईव्ह तर करू दे ना. तू फोन कट केलास की मी ड्राईव्ह करीन, मग तिथे पोहोचीन. ओके ठीक आहे, ठेवते. साऊ गरम कपडे घेतलेस? अगं हो आई, तू ती शाल दिली होतीस ना, आणि आता जाताना वैभवताईने तिचं जॅकेट पण दिलंय. मी आता तेच घातले, खूप वॉर्म आहे. आई, आय टेक केअर ऑफ माय सेल्फ, डोंट वरी. चल मी आता ठेवते, बाय. बाय बाय. कारखानीस. काय झालं, इथे का थांबवली? उतर. का? उतर. ये लवकर साऊ. गाडी तू चालवायचीस. अरे पुढे हायवे, मी हायवेवर कसं चालवणार? हे एक्सप्रेस हायवेनी नाही चाललोय आपण, ओल्ड मुंबई पुणे हायवेनी चाललोय. कर्जतला ड्रॉप व्हायचंय, विसरलीस का तू? चल 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 चल, बस 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 लवकर. वी डोंट हॅव टाइम. लवकर लवकर लवकर. क्या बात. बाबा, पण मला येईल का? हे ऑफकोर्स येईल तुला. या तुला काय मी ती रिमोट कंट्रोलची खेळण्याची गाडी शिकवली नाहीये, गाडी शिकवली ना तुला. बाबा नको, आईला कळलं ना तर वाट लागेल माझी. कसं कळणार तिला? कोण सांगणार आहे तिला? हे सगळं कळालं ना, तिला तिसरा डोळा असायला लागेल. मी तुला स्कूटर शिकवली, तिला कळलं का? नाही ना. मग पण कळलं तेव्हा चिडली ना ती. हो, म्हणूनच तिला नंतर निवांत शांतपणे सांग. ओके, चालवतेस का मी चालू? चालवते. गुड. यू श्योर? मोर देन श्योर. नाउ अब मेरी जिंदगी तुम्हारे हाथ में है. रिलॅक्स. ABC माहिती आहे, ऍक्सिलेटर, ब्रेक अँड क्लच. रस्त्यावर नजर, स्टिअरिंग एकदम कंट्रोल मध्ये. 10 सेकंदांनी रेअर व्ह्यू मध्ये बघायचं. सगळे पाठ झालेले आहेत. करेक्ट? हो. लेट्स गो. रेडी? येस. गणपती बाप्पा मोरया. जाऊ दे. क्या बात है साऊ, जबरदस्त. बाबा, थँक यू सो मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तू माका भगाव गाडी. मॅडम, इथल्या लोकल पोलीस चौकीला पोहोचलोय मी. आपण काय करणार आहोत त्याबद्दल सगळी आयडिया दिली आहे. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेल्या नाहीयेत, आणि जोपर्यंत सह्या होत नाही तोपर्यंत रेड नाही मारू शकत ना मॅडम. माडले कुठे? कोणीतरी इथला इन्चार्ज आहे रावराणे म्हणून, कटकट करतोय. त्याचं म्हणणं आहे मॅडम, त्याचं म्हणणं आहे की एक्झॅक्ट लोकेशन सांगा. आता काही झालं तरी मी त्याला एक्झॅक्ट लोकेशन सांगणार नाही मॅडम. काय इन्फॉर्मेशन लीक होण्याचे चान्सेस आहेत, रेड होणार नाही. तुम्ही जरा बोलता का त्याच्याशी प्लीज? ठीक आहे, तू त्याच्या समोर गेलास ना की फोन कर मला, मी बोलते त्याच्याशी. सर, ते रावराणे बोलवतात. बोलवलंय त्याने मला. मी आज जाऊन फोन करतो मॅडम तुम्हाला. ओके, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे? बाकी काही इश्यू नाही मॅडम. येतो रात्री मिठाईचा बॉक्स घेऊन. ओके, वाट बघते. ऑल द बेस्ट. येस मॅम. चला. रावराणी. क्या बात आहे साऊ, 50 किलोमीटर चालवलीस यार. पाऊण तास चालवतेस. आतमधल्या रस्त्याला लागलो पण आपण.
काय मज्जा येते. पण तेरे को एक बताओ, एकदम मस्के के माफी चला रही है तू, एकदम मस्के के माफी. ही शपथ तुला काय सांगू, इतकं भारी वाटतंय ना. म्हणजे मी आधी जरा घाबरले होते, मग तू कॉन्फिडन्स दिल्यावर म्हटलं चला आता मौके पे चौका मारूयात. कसं आहे ना साऊ, तुला गाडी चालवता येतच होती, मी फक्त पूछ दे. काय ना, माणसावर जर विश्वास टाकला ना तर तो समोरचा माणूस पण त्या विश्वासाला जातो. काळजी वाटते किंवा जपायचं म्हणून सारखे प्रश्न विचारायचे, सारख्या चौकशा करायच्या, हा पण एक अविश्वासच आहे ना त्या माणसावरचा. आईला टोमणा मारतोयस ना. मी आईला टॉन मारतोय? ए, वेडी आहेस का तू? या स्मार्ट. तुला कसं कळलं? अशी नाहीये रे आई, खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर, ऍक्च्युली आपल्या सगळ्यांवर. अच्छा, म्हणजे माझं थोडस कमी प्रेम. नाही तसं नाही. मग कसं सांग? ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याला करू द्यावं ना त्याच्या मनासारखं. मला काळजी वाटते म्हणून थांबवायचं नाही ना त्याला. आज जर मी असा विचार केला असता, साऊला कशी मी गाडी देऊ, हायवेवरती कशी चालवेल ती, ऍक्सिडेंट होणार नाही ना, तर हा तुला एक्सपिरियन्स मिळाला असता नाही ना. मग अब तो तेरे को मानना ही पडेगा, तेरा बाप जो है ना एकदम ग्रेट आहे. आहेच माझा बाबा ग्रेट. हा, तर या ग्रेट बाबाने तू स्मूथ गाडी चालवल्याबद्दल डिसाईड केलेलं आहे की तुला एक छानशी ट्रीट द्यायची. ट्रीट कुठे रे? इथे रेस्टॉरंट आहे का? अरे कमाल आहे, कमाल रेस्टॉरंट. काय स्पेशल मिळतं मग तिकडे? कटिंग. कटिंग? हा, काय बाबा. इकडे इकडे इकडे. लाभ लाभ लाभ, लेफ्टला लेफ्टला लेफ्टला. बस. ये बात. उतरा. चहा सांडला असतं तू. तू हाय भाग्यश्री, तू काय करतेस इथे? आम्ही सगळे ना कर्जतला चाललोय. नमस्ते काका. नमस्कार. हो, आम्ही कर्जतला जातोय. एकटीच? नाही नाही, आई बाबा पण आलेत ना, ते काय तिकडे. अरे काय, या ताक प्यायला. नको नको, चहा. बरं चालू दे चालू दे. कर्जतला काय? आमच्या फार्म हाऊसला. आम्ही म्हणजे दर सॅटर्डे संडेला वगैरे जातो तिथे. वा वा वा, छान छान छान. आणि तुम्ही कुठे निघालात? पुण्याला. चुकलात तुम्ही. अहो इकडून नव्हतं यायचं, तुम्ही ना तिकडून हायवेने जायला पाहिजे होतं. हो का? तू माने टी स्टॉलचा चहा प्यायली आहेस कधी? पिऊन बघ, फक्कड चहा असतो. आणि हा रस्ता आहे ना, मला खूप आवडतो. इथेच माझी सगळी कामं असतात म्हणून मी या रूटनी चाललो. ओके. ए साऊ, तू चल ना आमच्या बरोबर कर्जतला, म्हणजे तू आत्ताच येऊ शकते. काका तुम्ही पण चला ना. काय करायचं मग? हो, तिकडे खूप झाडं आहेत आणि माझ्या आईने ना आमच्या घराच्या मागेच खूप साऱ्या भाज्या लावल्या आहेत, म्हणजे मेथी, पालक, कोथिंबीर, बीट. हो, टोमॅटो आणि सिमला मिरची सुद्धा. कर्जतला शिमला मिरची लावल्या? हो, आम्ही तिथल्याच भाज्या खातो. वा 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 वा. चला मग बाय. अगं ते बघ, काका काकू थांबलेत. अंधार होईल ना आता. नाही, आमच्याकडे बॅटरी आहे. तू घेतलीस ना बॅटरी? हो आहे ना. चला मग बाय. बाय बाय. मिरच्या खायच्या आणि दुसऱ्या दिवशी तांबडं फुटलेलं. ही कशी आहे ग तुझी बेस्ट फ्रेंड? बेस्ट फ्रेंड होती, आता नाहीये. बघ ना, अजूनही अशीच वागते रे, शाळेत असल्यासारखी. भयानक फॅमिली. यांचं फार्म हाऊस आहे. हो ना. काय करतोय? अरे अच्छा, मस्त. वा वा. प्रचंड गबाळी फॅमिली ग. आईला खूप आवडतात. म्हणत होती की खूप साधी लोक आहेत. ही साधी नाही, गबाळी आहे. तिचा बाप काहीतरी भविष्य बघतो ना. ते पार्ट टाइम, ऍक्च्युली ते गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत. फार्म हाऊस मस्त. हे चल तू बस. पुढे कर्जत फाटा आहे, तिकडून लेफ्ट मारायचं. बस. हा, पण तू सोडतोयस ना मला? मी का सोडू? गाडी तुझी आहे, तू चालवतेस. तू जा की, मी का सोडायचं? म्हणजे तू चालवतेस ना गाडी, जा. मी एकटी कशी गाडी चालवू? मी बाजूला बसलो असताना तू जशी चालवलीस ना तशी गाडी चालवायची. बस 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 बस. बरं बरं, पण बाबा तुला पण जायचं ना, तुला लागेल ना गाडी. अरे नाही नाही नाही, बाळा, मी माझ्या मित्राला सांगितलं तो मला पिकअप करणार आहे. हाऊ जस्ट इमॅजिन, हाऊ कार लेके आ रही है पार्टी में. क्या इम्प्रेशन पड़ेगा बॉस.
हो सो बाय. ठीक आहे, पण मग तुझा मित्र येईपर्यंत मी थांबते. कशाला अग, तुला अजून पार्टीचं लोकेशन फाइंड आउट करायचंय. मॅप बघता बघता जाणार आहेस तू. अंधार पडेल. चल 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 पळ पळ पळ. नक्की ना? ती माझी आई. जा. बरं आई, तिथे पोचलीस ना की करंट लोकेशन मला शेअर करायचं. म्हणजे माझा जीव ज्या पोपटात अडकलाय तो पोपट कुठे आहे हे तर मला कळलं पाहिजे. बाबा थँक्यू सो मच. मी खूप लकी आहे की तू माझा बाबा आहेस. असा इमोशनल ड्रामा बंद कर. गट जा. ओके. बाय बाय बाय. येते तुला गाडी चालवता. येस. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. बॅग 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 रे. बाय 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 बाय. नीट जा. What's wrong with you? You would have killed me. Don't laugh. झालं का सेंड ऑफ? थांबवायचं होतं ना, मला भेटायचं होतं तिला. नंतर कधीतरी. चल ना तू. पुण्याला. सांगतो. चल. कब की पार्टी शुरू? तू बाहर क्या कर रहा है? चल चल चल, जा अंदर जा, चल. अरे हाँ भाई, आती हूँ आती हूँ. अरे रुक रुक, आती हूँ मैं. हाँ. Oh my God! Saz! Oh my God, तू कार आणलीस? नाईस कार यार. या अगं बाबाने दिली, म्हणाला घेऊन जा. एक नंबर बाबा आहेत तुझे. कमाल. एवढ्या लांबच्या प्रवासासाठी तुझ्या बाबाने तुला कार देऊन टाकली. क्या बात आहे यार. तू चालव, तुला हवी आहे का? गाडी नको, तुझा बाबा दे. नट. अगं खरंच, नाहीतर ना तुझ्या बाबाला ना मला दत्तक घ्यायला सांग. यार एकदम लल्लन टाप. हे हाय का आपला बंगला? हा आपला बंगला नाहीये, लेकिन ये बंगला अपने लिए जन्नत है, जन्नत. यार साथ चल यार, पार्टी करते, गर्दा उड़ाते. चल चल. या सगळ्यांना नरकात पाठवायचंय. सर बंगला छान आहे. विकत घ्यायचंय. सॉरी सर.